नमस्कार. सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत. मी रेखा बेगडे. आजच्या या आधुनिक जगामध्ये आपण पाहतच आहोत की कित्येक संसार हे सुरू होण्याआधीच तुटलेले आहेत. नात्यांमध्ये वेळ न दिल्यामुळे दुरावा निर्माण झालेला आहे. याला अपवाद म्हणून की काय, आज आपल्या सोबत आहेत एक विद्यार्थी प्रिय शिक्षक, आदर्श असे शिक्षक, ज्येष्ठ छायाचित्रकार. यांच्या संसाराला एक नाही दोन नाही तब्बल 50 वर्ष पूर्ण झालेला आहेत आणि याचाच एक आनंद उत्सव ते साजरा करत आहेत. तर सर्वप्रथम गुरुजी, तुम्हाला 50व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आमच्या सतर्क महाराष्ट्र या चॅनल तर्फे खूप खूप शुभेच्छा आणि पुढील आयुष्यामध्ये देखील हा जो प्रेम आहे ते असंच राहू द्या. आता तुम्हाला हे जे 50वा वाढदिवस तुम्ही साजरा करतायत, तर ह्याच्या मागे नक्की रहस्य काय आहे? तर ह्याच्यामध्ये जे 50 वर्ष या वाढदिवसाला झाले 50 वर्ष, तर याच्यामधलं रहस्य म्हणजे मिळतं जुळतं घेणं. दोघांनी मिळतं जुळतं घ्यायचं. कधी ती चिडली तर आपण 2 पावलं माग, आपण चिडलं तर ती 2 पावलं माग, अशा रीतीने आज तागायत आम्ही करत आलेलो आहे. आमच्यामध्ये कधी आबोला नाही, काही नाही. थोडं आबोला धरला तर परत नंतर आम्ही बोलायचो, पण अगदी रुसून बसलो खूप असं काही नाही. उलट तिला मी जर नाही बोललो तर तिला ते आवडत नसत. मी कधी बोलतो काय, असं हसून खेळून आमचं हे संसार आज एकत्र 50 वर्ष चालू आहे. त्याचा मला अभिमान आहे. आणि माझे जे मुलं आहेत, 3 मुलं, 1 मुलगी, जावई, या लोकांनी हा कार्यक्रम घेण्यासाठी मला हे केलं की आपण एकत्र फॅमिली आहे. एकत्र फॅमिलीचे संस्कार मी मुलांच्यावर केले. त्यामुळं कुठलाही मुलगा, मुलगीचं लग्न झाल्यावर ती गेली, पण ती नेहमी येत असते आमच्याकडे. पण मुलं मात्र आम्हाला सगळ्यांना एकत्र धरून चाललेले आहेत. जे काही असेल विषय तर त्याविषयी चर्चा वगैरे करायची, तो प्रश्न सोडवायचा, एकमेकांचा विचार घ्यायचा, म्हणजे घर सुरळीत चालतं. त्याच्यामुळं हे सगळं चाललंय. आणि आमची पद्धत अशी आहे की दुपारी कामानिमित्त कोण गेलं, फोटो ऑर्डरला गेले, कुठं गेले, तर दुपारच्या वेळेस चुकून जेवणाचं राहतं, एक नाही आला एक जेवून गेला असं. पण संध्याकाळी मात्र आमची अंगत पंगत सगळे एकत्र बसतो, आम्ही जेवतो, दिवसभरच्या गप्पा मारतो. अशा रीतीने सगळं आमचं आज तागायत अशाच रीतीने चालू आहे. गुरुजी, या 50 वर्षाच्या संसारामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये असा एखादा क्षण आहे का, ज्या दिवशी तुम्हाला रागही आला होता आणि त्याच्यावर प्रेमही आलं होतं? असा कुठला क्षण आहे का तुमचा? असे पुष्कळ आयुष्यामध्ये या 50 वर्षाच्या पुष्कळ क्षण आहेत. पण असे काही क्षण आहेत की त्या क्षणामध्ये आनंद मिळाला. घरात खेळून मिळून आम्ही दोघं राहिलो. त्यामुळं आत्तापर्यंत आम्ही हे 50 वर्ष पूर्ण केले. ती कधी नाराज झाली तर तिची नाराजी दूर करायची, पण शक्यतो ती कधीच नाराज झाली नाही. कारण तिला सगळं काही मी ती म्हणत तसं दिलं. सगळी चॉईस माझी असायची. जे आणलं ती खुश असायची. त्याच्यात असं कधी केलं नाही हा साडीचा रंग मला नाही आवडला, परत देऊन या. जे दिल ते ती घेत बसली आणि त्याच्यामुळं हे असं आमचं चाललंय. मी कुठं बाहेर गेलो पत्रकारितेसाठी वगैरे, वेळ लागला वगैरे, तरी ती काही म्हणणार नाही. तिची मला साथ असल्यामुळं ही पत्रकारिता, नंतर फोटोग्राफी, हे सगळं मी करू शकलो. तिची साथ नसती, तिची कुरकुर असते, कटकट असते, काय गेले कधी आले, हे असं तिच्या तोंडातून कधीच वाक्य आलं नाही. गुरुजी, तुमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे? आमचं कसं लग्न झालं, ही माझ्या मामाची मुलगी. माझी आई मोठी, हिचे वडील छोटे. 6 भावात एकुलती एक मुलगी, सगळ्यांची लाडकी. आणि शिक्षण कमी झालं, त्यामुळं नात्यातले मुलं शिकलेलीच मुलगी करायची म्हणून हट्ट घेत होते. त्यामुळे तिचं लग्न लांबच चाललं. मग मामा म्हणले, बाबा तूच हिच्या संग लग्न करणार. तर मी मामांसाठी, घरच्यांसाठी तयार झालो आणि हे लग्न झालं. त्यापूर्वी मामाच्या घरी गेलो की आम्ही दोघं एकत्र खेळायचो. माझी सायकल घेऊन ती फिरायची आणि
त्यावेळेस आम्हाला काही माहित नव्हतं की पुढे अशी घटना घडणार आहे किंवा लग्न होणार आहे, असं काय माहित नाही. ज्यावेळेस कळलं त्यावेळेस मग ही लाजायला लागली. मी लोक घरात जायचे. तिथून पुढे मग असं झालं. मग लग्न झालं संगमनेरमध्ये, चांगल्या प्रकारे लग्न लावून दिलं मामांनी. सगळे नातेवाईक आले. असं करत करत आम्ही संगमनेरहून तळेगावला तळेगावला शिक्षकाची नोकरी मिळाली आणि आता इथेच राहायचं आणि इथेच थांबायचं. असं 50 वर्षाचा हा काळ कधी निघून गेला तर कळलं पण नाही. गुरुजी, आज आपण पाहतोच या जगामध्ये कित्येक अशी मुलं आहेत की ते त्यांच्या वयोवृद्ध आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवतात. तर आपल्या मुलांचं आपल्या जो आहे मुलांचा जो सपोर्ट आहे तो कशा प्रकारचा आहे की हे 3 मुलं आहे ना, चित्रसेन, अमोल, दिविदास, हे तिन्ही मुलं खूप संस्कारीच आहे. काय मी जे संस्कार केले तेच आज उपयोगी आलं. कुणी कधी तोंडातनं असा शब्द काढला नाही की अण्णा मी वेगळं राहतो, माझ्या मिसेसला घेऊ, किंवा सुना ज्या माझ्या आहे आशा आणि नेहा, ह्या पण कधी असं म्हटलं नाही की आम्हाला नाही राहायचं. हे सगळं मिळून या मुलांनी आतापर्यंत हा संसाराचा गाडा असा चालवला. धूसफूस नाही, काही नाही, थोडं झालं तर मिटून घ्यायचं. अशा रीतीने मुलांनी माझ्यासाठी चांगलं केलं. म्हणजे त्यांनी मला असं मनात कधी विचार येऊ दिले नाही की वृद्धाश्रमात जावं वगैरे, काही नाही काही नाही. सांगाल तो शब्द यांनी पाळलेला आहे. त्यांचं पण मी ऐकत आलेलो आहे. त्यामुळं हा संसाराचा गाडा 2 चाकामध्ये आमचा चाललाय बरोबर. आता आपण या धकाधकीच्या जीवनामध्ये पाहतोच कित्येक संसार हे सुरू होण्याआधीच मोडतात. तर या आताच्या ज्या पिढीला आहे तर तुम्ही काय सांगू इच्छिता त्यांना? आता आजचे जे मुलं आहे शिकलेले आहेत, आल्यानंतर शिकलेले असल्यामुळं ते असा विचार करतात की आता आपण मोठं झालो, आपण वेगळं राहावं, आई वडिलांना इथे राहतील किंवा पुढं गेलं तर त्यांना पैसे पाठवू, पण आपण वेगळे राहू. अशा मुलांची आता हे होत चाललेली, हे चुकीचं आहे. आई वडिलांना जन्म दिला, त्यांना कधी या मुलांनी सोडता कामा नये. तर त्या आई बापाचा जन्म दिल्याचं सार्थक होतं. नाही तर हे मुलं गेले, आई वडील ह्याच्यामध्ये वृद्धाश्रमामध्ये, तिकडून त्यांनी फोन करायचा की मी इतक्या लांब येऊ शकत नाही, तुम्हीच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करा. इथपर्यंत आता सध्या सगळं दिसतंय आपल्याला. या 50 वर्षाच्या सहजीवनामध्ये तुम्हाला मॅडमने तुम्हाला किंवा तुम्ही त्यांना कुठली अशी एखादी भेटवस्तू दिली आहे का ती आजही 50 वर्षापासून तुमच्या सोबत आहे आणि ती देखील तुमची त्याचप्रमाणे साथ देते? तर लग्नामध्ये पूर्वी नवरदेवाला घड्याळ, अंगठी, गळ्यात चैन देण्याची पद्धत होती. हुंडा म्हणून नाही, पण प्रेमाने द्यायची पद्धत होती त्यावेळेस. आणि त्या लग्नात हिच्या पसंतीने एक घड्याळ घेतलं रिक्को कंपनीचं. त्यावेळी रिक्को, शिक्को या कंपन्या फॉर्ममध्ये होत्या. आणि ते घड्याळ दिल्यानंतर त्या घड्याळाला हिने दिलं म्हणून मी असं जीवापाड जपलं की ते आज 50 वर्ष झाले तरी त्या घड्याळ चालू आहे. ते घड्याळाप्रमाणे 50 वर्ष घड्याळ सांभाळलं, तसं हिला 50 वर्ष त्याप्रमाणे सांभाळले. दोघं माझ्या साथमध्ये आहे. ते आमच्या लग्नाचे साक्षीदार आहे घड्याळ म्हणजे. तर गुरुजी, काय सांगाल, 50 वर्ष, आज तुमच्या लग्नाला 50 वर्ष पूर्ण होत आहे. 50 वर्षापूर्वीचा तो दिवस आणि आज पुन्हाही तुम्ही त्या लग्न मंडपात उभे राहतात, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? तसा 50 वर्षीचा जो लग्न सोहळा झाला तो थोडंसं असं टेन्शन असल्यासारखा झाला तो. आणि आता जो होणार आहे तो जल्लोषात होणार आहे. त्याच्यामुळं मी आनंदी आहे की ठीक आहे, तेच विधी, तेच परत सगळे मंगलाष्टक अशा पद्धतीने सगळा हा सोहळा होणार आहे. आणि या सोहळ्यासाठी माझा एक जो मित्र आहे लहानपणीचा, तो आज उद्योजक आहे. आणि तो पण म्हणाला की अरे हे सोहळा करतोय तू, मला मनस्वी आनंद झालेला आहे. आणि याच्यासाठी मी आहे ना तुला लग्नाचा ड्रेस, बूट, चप्पल पासून सगळं मी घेणार आहे. मग त्यांनी मला तसं घेतलं, मी शिवलेलं पण आहे, तो उद्या मी घालणार आहे.
त्याचप्रमाणे माझे थोरले भाऊ, त्यांचं वय आज 93 वर्षाचं आहे. त्यांना मी सांगितलं, ते शिक्रापूरला असतात वाडीला, त्यांना सांगितलं की तुम्ही या भाऊ. त्यांनी मान्य केलं. त्यांना उठता बसता येत नाही, ते येणार आहे. तो एक आनंद माझा द्विगुणित होणार आहे. कारण ते थोरले, मी धाकटा. मधल्या ज्या बहिणी होत्या, मेहुणे होते, एकच मेहुणा आहे आज 81-82 वर्षाचा. बाकी सगळे आयुष्यातून निघून गेलेले. तर ते मोठे भाऊ येणार आहेत. तो एक मला मनस्वी उद्या आनंद होणार आहे. त्यांनी तो सोहळा बघितला आणि हा बी आता सोहळा बघतात आनंद वाटतो. तर गुरुजी काय सांगाल की आपल्या जे 50 वर्षाच्या सहजीवनामध्ये तुमचं एखादं कुठलं असं स्वप्न अपूर्ण राहिलं आहे का? ते तुम्ही आता पुढील आयुष्यात ते पूर्ण करणार आहात? कुठला क्षण जगायचे राहिले आहेत का? तसं पाहिलं तर या 50 वर्षामध्ये सगळं काही मी चांगल्या गोष्टी अनुभवल्या. मुलं सगळं व्यवसाय सांभाळतात. त्याच्यानंतर आता नातू आहेत, नाती आहेत, पणती पण आहे. इथपर्यंत हे सगळं चाललंय. तर हे लहान मुलं शिकून चांगल्या पुढे जातील. आमचा ठराविक हा व्यवसाय न पडता शिक्षण घेतील, हे एक इच्छा आहे. आणि मुलांनी सगळं घर वगैरे सांभाळायला लागलं तर मग हिला बरोबर घेऊन आपले देवधर्म, गाणगापूर असे जरा हळूहळू हे करता करता हिला लांब कुठेतरी विमानाची सैर करण्याची इच्छा आहे. खूप छान गुरुजी. तर गुरुजी, आपणा दोघा उभयंतांना पुन्हा एकदा 50व्या लग्न वाढदिवसाच्या हार्दिक अशा शुभेच्छा. आणि तुमची जी इच्छा आहे की तुम्हाला लवकरच विमान प्रवास करायचा आहे, तर ती इच्छा देखील लवकरात लवकर पूर्ण व्हावी, ही आमच्याकडून शुभेच्छा. अ, नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.